या शेतकऱ्यांच्या जीवाची खेळण्याचा प्रकार असे कृषी अधिकारी करत असतील त्यांना निलंबित करण्यात यावं, ही मागणी या सभागृहाद्वारे मी करतो आहे। आता तुम्ही जे बघितलं तर ही स्टेटमेंट वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील आमदार राजेशजी बकाने यांनी हा मुद्दा मांडला। हा मुद्दा नेमका काय आहे तर कृषी अधिकारीच्या आशीर्वादाने वर्धा जिल्ह्यामध्ये खताची लिंकिंग असो किंवा सोयाबीनला जे परवानगी नाही आहे किंवा ते उगवण क्षमता कमी असलेलं सोयाबीन जे शेतकऱ्यांच्या मस्तकी मारल्या गेलं आहेत, जे 2-3 कंपन्या याच्यामध्ये त्यांनी सांगितल्या, तर या कंपन्याचे सोयाबीनची उगवण क्षमता नसताना सुद्धा ते विकल्या का गेलं तर याला जबाबदार आहेत कृषी अधिकारी। त्यांना हे सगळं माहीत असून सुद्धा त्यांनी त्या कंपनीला परवानगी विकण्यासाठी का दिली आणि ते सोयाबीन शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पेरलं, अक्षरशः सोयाबीनची उगवणच झाली नाही। सर्टिफाईड नसलेलं सोयाबीन शेतकऱ्यांपर्यंत गेलं कसं तर हे आहे कृषी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने। आता त्या कृषी अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी देवळी विधानसभेचे आमदार राजेशजी बकाने यांनी केली आहे। आता त्यांच्या शब्दाला हे गव्हर्नमेंट कितपर्यंत सपोर्ट करतं, घेतलेली समस्या आहेत यावर कशा प्रकारे अंमलबजावणी करतं याची माहिती आपण समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की पोस्ट करू। सध्याच्या परिस्थितीमध्ये असे आमदार भेटणं आपल्याला शक्यच नाही, परंतु आता देवळी विधानसभेतील आमदार राजेशजी बकाने यांनी शेतकऱ्यांकडे जे काही सपोर्ट दिलेला आहे तर हा सपोर्ट नक्कीच शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा असा ठरणार आहे। आता बघूया त्या कंपनीवर कारवाई होते की नाही। तर तुमचे जर अशा प्रकारचे नुकसान झालेले असेल तर तुम्ही तक्रार दाखल करा, कारण लवकरच या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी राजेशजी बकाने यांनी नक्की केली आहे। तसेच कृषी अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे।